पाणी बदला जीवन बदला केंगन पाण्याचा मोफत अनुभव घ्या या नाऱ्याखाली उल्हासनगरमध्ये केंगन पाण्याचे मोफत वाटप केंद्र सुरू करण्यात आले आहे. आपण आरोग्यदायी पाणी पिता का की आजारी करणारे असा थेट सवाल करणारी केंगन पाणी सेवा आता उल्हासनगरमध्ये उपलब्ध झाली आहे. जपानी तंत्रज्ञानावर आधारित हे विशेष अल्कलाईन पाणी आरोग्यासाठी उपयुक्त असल्याचा दावा लाईफ केअर केंगन वॉटरतर्फे करण्यात येत आहे. कंपनीनुसार हे पाणी 100% स्वास्थ्यवर्धक व स्वादिष्ट असून शरीर हायड्रेट ठेवण्यास, रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास आणि अनेक आजारांपासून बचाव करण्यास मदत करते. केंगन पाण्याचे शरीरावर होणारे फायदे: शरीराला हायड्रेट ठेवते, तसेच ऊर्जा वाढवते, तापमान नियंत्रित ठेवते, रोगप्रतिकार शक्ती वाढवते, आतड्यांची सफाई करते, दात व हाडे बळकट करते, शरीरातील विषारी घटक बाहेर टाकते, रक्तदाब व साखर नियंत्रणात ठेवते, वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावते असे विविध फायद्यांचा दावा केंगन कंपनीच्या तर्फे करण्यात आलेला आहे. सदर सेंटरचे उद्घाटन माननीय डॉक्टर मनोहर व्ही बनसोडे, एमडी बद्रीकरण शास्त्र, जिल्हा शल्यचिकित्सक मध्यवर्ती रुग्णालय उल्हासनगर 4 यांच्या हस्ते तसेच माननीय माणिक सोनोने यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन रेखा संदीप उबाळे, संदीप बंडू उबाळे व उबाळे कुटुंबाच्या वतीने करण्यात आले. सदर केंद्र हे अंबिका मित्र मंडळ मॉन्जिनियस केकच्या बाजूला स्टेशन रोड उल्हासनगर 4 येथे सुरू करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये विविध मान्यवरांनी उपस्थित दर्शवून उबाळे परिवाराला शुभेच्छा दिल्या आहेत. पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे प्रत्येक ठिकाणी ते तुमच्या धुळीमध्ये जर तुम्ही फिटत असेल ना तर तुम्ही अर्धांत बनता. तर हे अर्धांत बनण्याचं लक्षण आहे. खरंच बाबासाहेबांना आपल्याला संधी दिली, शिक्षणाची संधी दिली आणि पुढे आपल्याला जगण्याची पण संधी दिली. हे पुस्तक जो आहे ना तो खरंच पाण्यासारखा आहे आणि तो आपण पाण्यासारखा सांभाळा पाहिजे. कारण पाणी कसं आहे, पाणी गेला बंद करायचा, निघायला यायचा. तसे आपले हे आम्ही जवळच्या नात्यात समोर बोलतो उदाहरणी आहेत ते जिकडे गेले तिकडे कधी करतात पाण्यासारखे कुठल्या याच्यात टाका मी तुमचा बघा. म्हणून तर आपले हावभाव तुटे होऊन राजकारणात आपण सक्सेस नाही, परंतु आपण धर्मकारणाच्या सक्सेस झालो हीच मोठी बाबा गोष्टी नाही आहे. आणि आपल्याला सगळ्यांना पाणी पाजायची हीच बोलतो. आणि त्याच्यानंतर हेच उद्या तर अक्षरशः आज आपण पाणी ठेवलेलं आहे. तर सांगायला पर्यंत आज आपण मी ते पाणी टाकतोय. नगरपालिकेचं पाणी आहे. दुसरं आपण एक खास ब्रँड आहे, आपण त्या ब्रँडचं पाणी घेतोय. त्याच्यानंतर अजून एक तिसरी बाटली ही जी खास लोक नाही अरे बाबा पाणी म्हणजे लोक मुळशी पसंत दिस लेडी है मगर क्या दे रही है देखी जाए. त्याच्यानंतर हे वेलकम ड्रिंक्स. वेलकम ड्रिंक्स आपण कुठे पार्टीला गेलो, कार्यक्रमाला गेलो, वाढदिवसाला गेलो ना, वेलकम ड्रिंक. वेलकम ड्रिंक कुठे वेलकम करता माहित नाही, पण याचं नाव वेलकम ड्रिंक. आणि कोट्यावधी रुपयाची कोट्यावधी रुपये आज लेकर बाळगायला देखील लोक घेतात. असे 3,500 परिवार आहेत त्यांचे. या कोल्ड्रिंकचे 3,500 परिवार आहेत. आणि ह्या तुमच्या समोर काढलेला आहे त्या मशीनचं पाणी आपण काढलं. आपल्याला 7च्या वरचं पाणी पाहिजे, 7च्या वरचं पाणी प्यायला पाहिजे. परंतु आज आपलं पाणी कुठ्या रंगात आहे हे आपल्याला माहित नाही. म्हणून मी काय केलं, हे पीएचसी निघालं जर्मन रिझल्ट टाकलेला आहे. हे आपण ह्या पाणी टाकलं जे आपण रेग्युलर पाणी उदाहरणामध्ये ते नंबर दाखवा ना, किती नंबर मध्ये येतो. ₹20 देऊन ₹20 आणि 6 पीएच 6 पासून 2.5 पीएच पर्यंत आलं. हे आज आपण हे पाणी पितोय. आणि टाकू
2 अडीच आहे सांगायचं पर्याय. आणि सांगायचं पर्याय आज तुमच्या शरीरातल्या अवयवाची गरज काय आहे, मागणी काय माहिती का? लाळेची मागणी आहे, लाळ. पीएच पीएच मागणी आहे 8 पीएच. पाणी तुम्ही 6 पीएच कसं सुगर राहिले. म्हणून या मशीनला पाणी दिलेलं आहे, त्याचं पीएच आहे किती प्रॅक्टिस दाखवतो. हे नॅचरल. घरी तुम्ही बाहेर जरी गेलात आणि तहान लागलेली आहे, तुम्ही काय करा, बिनधास्त तुम्ही पहिलं हे जे पाणी पोटात गेला ते घरी आल्याबरोबर पाणी घ्या. तुमच्या जे पाणी पोटात गेलेलं आहे त्याचा पीएच नॅचरली चेंज होईल. पण तुम्ही हे असं पिलं असेल हे नॅचरली नाही. त्याच्यात असे बघूया, अशा 100 बॉटल जरी टाकल्या तरी काय ते चेंज होणार नाही आणि चेंज होईल. आज आपण कितीतरी घेऊन चुकून एक सिंगल जरी घोट घेतला, सिंगल जरी घोट घेतला, एक सिंगल जरी घोट घेतला, इव्हन हे सुद्धा घेतो तुम्हाला. अच्छा, आता घ्यायला येऊ काय येता तुम्ही? आपल्याला पाहिजे हायड्रोजन विथ निगेटिव्ह वॉटर, निगेटिव्ह आयॉन. पण आज आपल्या मशीन मध्ये आपल्या घरात येणारं पाणी जो ऑक्सिडाइज आहे, हे किती वर्षा अगोदर डॅम बांधला गेलेला असतो आणि हे पाणी आपल्याला 8 महिन्या अगोदर आपल्याला पाणी असतं. हे बघण्यासाठी माझ्याकडे एक ओआरपी मीटर आहे. ओआरपी ऑक्सिडेशन रिडक्शन पोटेन्शियल. हे काय दाखवतं? पहिल्या पानावर हे दाखवतं ना, हे दाखवतं की मार्केटमध्ये नळाच्या पाण्यापासून जेवढ्या सर्व पॉझिटिव्ह वॉटर आहे, आपल्याला पाहिजे नेगेटिव्ह आणि आपल्याकडे आहे पॉझिटिव्ह. कॅन्सर काय होतो की ते म्हणतंय तुमच्या घरातलं पाणी जर निगेटिव्ह असेल, तुमच्या पाण्यात एक जरी निगेटिव्ह आयन असेल तर तुमचं हे, पण एक पण जर प्लस असेल तर तुमच्या शरीराला घातक काय बघूया. आणि काय दाखवत आहे त्याच्यात, जर प्लस किती आलं 30 प्लस 30 असेल, पॉझिटिव्ह 30 असेल, 100% कॅन्सर ऍक्टिव्ह होतो तुमच्या बॉडीमध्ये. हे पाणी बघूया किती आहे ऑक्सिडाइज, किती आहे. म्हणून कॅन्सरचं प्रमाण वाढले. भारताला कॅन्सरची राजधानी काय म्हणली? ऑक्सिडाइज वॉटर आहे. आता आम्ही सकाळपासून एवढं ओरडते का? हे जाणार 20 रुपये देऊन आणले. किती आहे? प्लस आहे, प्लस पॉझिटिव्ह किती आहे? सायन्स सांगतोय, इच्छुकाला सांगतो किती आहे. हे पण पुराण किती आहे? प्लस किंवा मायनस, निगेटिव्ह का पॉझिटिव्ह. मग आता हेच पाणी Minus किती आहे? 29, 19, 17, 16, 15. किती आहे? Minus 300. किती आहे निगेटिव्ह? किती एनर्जी आहे जर पाणी म्हणतात. तर मी माझ्याकडे फिरॉक केली नाही, तर जिवंत पाणी असेल तर तो गुलाबी होईल. मेलेलं पाणी असेल तर त्याचा कुठेही रिस्पॉन्स येत नाही. कारण मेलेला मात्र रिस्पॉन्स असतो का? थोडं थांबतो मी नंतर होतो काही नाही, नो रिस्पॉन्स नाही. तर बघूया आता आपण हे पाणी टाकतो याच्यामध्ये. पाणी बोलतोय की मोकळं आहे, काहीच बोलत म्हणजे पॉझिटिव्ह होतं. डेड वॉटर आहे, हे डेड वॉटर आहे, हे पण डेड वॉटर आहे आणि हे पण डेड वॉटर. हे काय सांगितलं होतं? जे पाणी जिवंत आहे, हे पाणी अँटीऑक्सिडंट आहे, जे पाणी निगेटिव्ह आहे ते रंग गुलाबी होईल. बघूया पाणी तुमचं गुलाबी आहे का कसं. घरी आल्या पाहिजे पाणी पाहिजे, पाणी हे पाणी. पण तुम्ही असे काही फी आहेत 3,500 मध्ये फ्रुटी पासून तर रेडबुल पर्यंत, त्याचे नावं घेत नाही. हे मात्र कंप्लेंट आहे.
आणि यांचा चुकून जरी त्याचा इथं चांगलं खाल्लं तुला मस्त चाललं होतं, चुकून जरी एखादा एक जरी फोन घेतला किंवा येत होत्या, पचन व्हायला पाहिजे. त्यानं पचन झालं हा विषय खूप गरजेचा आहे. आहेत ना एका एक दोन पत्ते आहेत ना चांगली दुसरी म्हणा आणि नको आहे ना बाबा. जरी आपले मुलं डॉक्टर असं तरी काय आम्हाला त्याचं काही वाटत नाही. हे नको, कारण का कधी काही आम्हाला काय कुठल्या स्टेजवर घेऊन जातील सांगता येत नाही. कुठल्या स्टेजवर घेऊन जातील सांगता येत नाहीये. तर मला हे दाखवायचं आहे की जनरली आज ह्या गोळ्या औषध जे आहेत, गोळ्या औषध आमच्या आयुष्यामध्ये आपल्याच कुठं आलेले आहेत. हे शरीर अजून कसं ते दाखवायचं मला. बाहेरून चांगलं दिसतं आपल्याला, पण आतून कसं हे माहीत नाही. हे बिघाडी नाही, खूप पॉयझनच आहे. अशा औषध गोळ्या आम्ही रोज घेत असतो. रोज बीपीची गोळी, शुगरची गोळी, फॅटची गोळी, अशा काही गोळ्या घेतो. आणि अन्न आहे, पिझ्झा, समोसा, चायनीज. आज 450 वर्षाची ॲलोपॅथी म्हणा, 3,500 ट्रीटमेंट असतात, सर्वपैकी ठप्प होत आहे. ठप्प होते की नाही. कोणीच माणूस तुम्हाला वाटत होतं की मी उपचार करू शकतो, मी गोळ्याने मी बरं करू शकतो. 100% कोणी सांगू शकत नव्हतं. केमचे डॉक्टर पाटील होती. व्हिटॅमिन सी गोळ्या घ्यायला सुरुवात करा. जर आपण रोजच्या 3 गोळ्या सकाळी, 3 गोळ्या दुपारी, 3 गोळ्या रात्री घेतल्या तर कोरोना होणार नाहीये. कारण का हे व्हिटॅमिन सी अँटीऑक्सिडंट आहे ना, ते अँटीऑक्सिडंट आहे. ह्याच गोळीचं काम पाणी करेल का? त्या गोळीने केलं क्लीन डिटॉक्स केले ना, तर ह्याच गोळीचं काम पाणी करत आहे का बघूया. ते मला गोळ्या काय पाणी करेल. गोळ्या गावात काय नाही, सगळेच गोळी आताच आहे. अशा किती गोळ्या आज सासून सासूने गोळा तयार होतो आहे ना. आणि मग त्याचा पीएच बघूया, त्याचा पीएच किती आहे तर तुम्हाला 5 दिसतंय. पण आपल्या शरीरामध्ये जे आहे ना ऍक्टिव्ह लेवल हे आहे. दुसरा आधार, एक आधार गेला दुसरा आधार तयार होतो. तिथं मात्र तुम्हाला काही नुकसान नाही. घंटा डॉक्टर आहे त्याला नुकसान नाही. घराघरात आहे. यस, घराघरात आज आपण शुद्ध पाणी म्हणून आज आपण अक्षरशः बेस्तरी किंवा अशा खूप साऱ्या पाणी घेतो. नाही मला गोळ्यामध्ये चांगलं पाणी, याला चांगले पाणी म्हणून घेतो मी. आपण ती पाणी वाजता पाणी घेतो. आपण दोघांचा पीएच बघूया. गोळी खायची वेळ का आली तर पाणी आज आपलं पाहिजे आपल्याला 7 पीएच 8 पीएचच्या पुढचं. आपलं पाणी आहे 5-6 पीएचचं पाणी. म्हणून काय झालं, थोडे दिवस मदत ना, सुरुवातीला काही आपल्याला वाटत नाही. सुरुवातीला काही वाटत नाही. गोळी अशी बारीक केलेली आहे, टाकतो गोळी खाली, डॉक्टरने गोळी दिली. आणि डॉक्टर आहे ना, ते गोळीमुळे निळा रंग अल्कलाईन झालं, पाणी डॉक्टर पण देवाचा दुसरा रूप आहे बाबा. ह्या गोळीचं काम पाणी पण करतंय का बघूया प्रॅक्टिकल. गोळ्या खायचं की पाणी प्यायचं असं मनातून बोलत नाही. परंतु ते अन्न आपल्या शरीरात किती पोचतंय की नाही काय माहित नाही. आज पण महिलांच्या जरा हिमोग्लोबिन चेक केला तर 10च्या खाली आहेत. 6-7-10च्या खाली येतात. लोखंड हवे नाही, लोखंडाचं काय आहेच नाही. काय आहे लोखंडाचं? लोखंड आयरन नाही ना काही खाण्यात, पण आयरन करायचं नाही खाण्यात पर्यंत. म्हणून मी 2 ग्लास मध्ये हळद घेते.
तिकडे आपण बडीशेप कधी खातो जेवण जास्त झालं आहे का नाही जेवण आपल्या हातात होतं पण ते जीभ आपल्या हातात होती येस 9.5 येस रोज येस आपण नाही वाटर आणतोय ठीक आहे मी टाकतोय ह्या ग्लासमध्ये अगोदरच्या हळद बघा त्यानंतर बडीशेप मध्ये पाणी टाकतोय काय डेमो दाखवायच्या माध्यमातून माझा हा विषय की तुम्हाला तुमचं पाणी ऑब्झर्व होत आहे का ऑब्झर्व सुसून घेतला गरजेचं आहे हे टाकलं आपलं रेग्युलर वॉटर आहे कुठंही रिस्पॉन्स नाही बडीशेप खाली जिरं जशाच तसं हेच पाणी आपण चेकाला वापरतो आणि तुमच्या समोर लाईव्ह हे केंगन वॉटर आहे लाईव्ह काजू बदाम पिस्ता दही दूध दोन्ही तूप गावचं ऑस्ट्रेलियाचं अमेरिकेचं दोस्तानी मित्रांनी कोकणातून आपण खातो तो खरं ठीक आहे हळद खरी